हात केला, मी ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. त्या क्षणी मला कल्पनाही नव्हती की ही गाडी थांबवणं माझ्या आयुष्यातील सर्वात अस्वस्थ करणारा अनुभव ठरणार आहे. रस्ता मोकळा होता, सकाळची वेळ. शनिवार. डोक्यात एकच विचार, कॉलेजला जायचंय, सरांना भेटायचंय आणि परत यायचंय. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक माणूस दिसला, साधारण 60 वर्षाचा. हातात एक जुनीशी पिशवी, चालणं जड. पावलं ओढत त्यानं हात केला. मी क्षणभर विचार केला, पण गाडी थांबवली. तो शांतपणे बसला, ना घाई, ना उत्सुकता, ना मागणी. मी विचारलं, कुठं जायचंय? तो क्षणभर थांबला, मग म्हणाला, तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत. तो आवाज आजही कानात घुमतोय. थोडा वेळ शांतता होती. गाडी चालू होती, पण गाडीपेक्षा जड काहीतरी होतं त्या सीटवर बसलं होतं. मी पुन्हा विचारलं, बाबा नक्की कुठं जायचंय? तो हसला, खूप थकलेला. हसरा, बरं झालं तुम्ही थांबलात, देव तुमचं भलं करो. त्या हसण्यात आनंद नव्हता, 3 दिवसांची झोप नसलेली नजर होती. मी काही बोलायच्या आतच तो स्वतःहून बोलू लागला, मी विट्यात गावचा आहे, सुतार आहे, आयुष्यभर हातानं काम केलं, कोणावर कधी हात पसरला नाही. तो थांबला. मी गाडी हळू केली. वाईच्या एका माणसानं माझं काम पाहिलं. म्हणाला, मोठं काम आहे, चांगले पैसे देतो, येता का? मी म्हणालो, मी तो एक वाक्य बोलत होतो, पण प्रत्येक वाक्यामागे काहीतरी दडलेलं होतं. 2 महिने झाले काम करत होतो, सकाळपासून रात्रीपर्यंत. पैसे मागितले की म्हणायचा, उद्या देतो, परवा देतो, 1 रुपया नाही. मी विचारलं, मग राहायला? तो म्हणाला, मेसमध्ये तिथल्या बाईला विचारलं तर तिनं सांगितलं, इथं रोज असेच लोक येतात, पैसे मिळत नाहीत, निघून जातात. त्या क्षणी मला जाणवलं, हा माणूस कुठंतरी तुटलेला आहे. तो पुढे बोलला नाही, मीही विचारलं नाही. काही वेळानं तो म्हणाला, रात्री निघालो तिथून. मी चकित झालो. असं एकदम तो मान खाली घालून म्हणाला, काय करायचं होतं भांडण करून? काय मिळालं असतं? मी विचारलं, घरी फोन केला असताना. तो हसला, पण ते हसणं फार भयंकर होतं. डायरी हरवली, नंबर त्यात होते. मी शिकलेलो नाही, नंबर पाठ नाही, मोबाईल वापरता येत नाही. एका वाक्यात त्याचं संपूर्ण आयुष्य दिसलं. 3 दिवस झाले हात करत चाललोय. रात्री कोरेगावात थांबलो. 2 दिवस वडापाववर काढले. मी गाडी बाजूला घेतली, पाणी दिलं. मी विचारलं, घरी कोण आहे? तर तो म्हणाला, बायको आहे, मुलगा आहे, सून आहे. मुलगा कंपनीत काम करतो, नंबर असता तर आला असता. तो थांबला आणि मग म्हणाला, पण वेळ बघा काय आली. त्या शब्दानं माझ्या छातीत काहीतरी धडकलं. थोड्या वेळानं आम्ही रहिमतपूरला पोहोचलो. मी गाडी थांबवली, त्याला जेवायला दिलं. ती प्लेट हातात घेताना त्याचे हात थरथरत होते. जेवण झाल्यानंतर तो शांत बसला. पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं. मी विटाचं बस तिकीट काढलं, त्याला बसमध्ये बसवलं. बस निघायच्या आधी तो खाली उतरला, माझ्याकडे पाहिला आणि म्हणाला, आज मला पैशांची नाही, माणुसकीची गरज होती, ती तुम्ही दिलीत. बस निघून गेली. मी तिथंच थांबलो आणि तेव्हाच मला समजलं, रस्त्यावर चालणारा प्रत्येक माणूस हा भिकारी नसतो. काही वेळा ती माणसं आयुष्यानं हरवलेली असतात. वेळ माणसावर कधी कसा घाला घालेल सांगता येत नाही. आज तो होत्या, उद्या आपणही असू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी कोणी हात केला तर थांबा. कदाचित तुमच्या एका थांबण्यानं कोणाचं संपूर्ण आयुष्य वळण घेईल.